नमस्कार, मी स्नेहल आणि जस्ट रिवाइज इलेक्ट्रिकल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर या अगोदर आपल्या चॅनलचं नाव जस्ट रिवाइज एई होतं आणि आता ते चेंज झालेलं आहे जस्ट रिवाइज इलेक्ट्रिकल. कारण या अगोदरसुद्धा आणि इथून पुढेसुद्धा आपल्या चॅनलवर तुम्हाला इलेक्ट्रिकलच्या सगळ्या येणाऱ्या गव्हर्मेंट वॅकन्सीजबद्दल त्याच्या डिटेल्स इन्फॉर्मेशन असतील किंवा त्या एक्झामच्या स्ट्रॅटेजी असतील आणि एक्झामसाठी काय करावं लागेल, प्रिपरेशन कसं करावं लागेल, त्याचा सिलेबस काय असेल, अशी डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर मिळत असते आणि इथून पुढेही मिळत राहील. लास्ट 2024मध्ये जी महाट्रान्सको आणि महाडिस्कॉमची एक्झाम झाली, तर त्या एक्झामच्या स्ट्रॅटेजी असतील किंवा एक्झाम ओरिएंटेड अगदी पॉइंटेड डिटेल्स मी माझ्या व्हिडिओमधून शेअर केलेले आहेत. ते तुम्ही एकदा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. या दोन्हीही एक्झाम्स मी सुद्धा दिलेल्या आहेत आणि मला एक कमेंट आलेली होती की मॅडम तुमचा रिझल्ट काय झाला. तर मी फ्रँकली सांगते की माझं सिलेक्शन नाही झालं. मग त्याला बरेच व्हॅलिड रिझन्स आहेत, पण त्या रिझन्सपेक्षा आपण कुठेतरी कमी पडलो हे आता मान्य करायला हवं. तुम्ही हा व्हिडिओ बघताय म्हणजे कदाचित तुम्हीसुद्धा या फेजमधून जात असाल. टेलिग्रामवर सुद्धा मला बऱ्याच स्टुडंट्सचे मेसेज आले की मॅडम सिलेक्शन नाही झालं तर इथून पुढे आता काय करायचं. तर मी एवढं सांगू शकते की आता आपल्याला प्रिपरेशन चालू ठेवायचं आहे. वॅकन्सीज कधी येतील, केव्हा येतील, किती येतील हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला फक्त एक जागा पाहिजे आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे. फक्त स्टडी करा किंवा जॉबसोबत स्टडी करा, घरचं काम बघत स्टडी करा, पण स्टडी करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या लेटेस्ट अपडेट्ससाठी, वॅकन्सीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कसं जिंकायचं हे तुम्हाला सगळे सांगतील, पण कुठे चुकायचं नाही हे मी नक्की तुम्हाला सांगू शकते. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या सर्व इलेक्ट्रिकल फ्रेंड्सना शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.